देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागले आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल जागा वाटपाबाबत मोठा दावा केला। ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार असं वक्तव्य काल संजय राऊतांनी केलं। तर येत्या 15 दिवसात मवियाचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कळेल असं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं। तर मवियातील जागा वाटपासंदर्भात 29 तारखेला निर्णय होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम आम खाओ पेड़ मत गिनो। ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोलले आहेत आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली। 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरला अशी प्रकारची एक चर्चा व्हायला सुरुवात झाली। त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवारच्या राष्ट्रवादीला 10, काँग्रेसला 16, वंचितला 2 अशा प्रकारचं लोकसभेचं फॉर्म्युला ठरल्याचं तुमच्याकडे काही माहिती असेल? नाही, अजून काही मला त्याची माहिती नाही। आम्ही मग कालीच तुम्हाला सांगितले 29 तारखेला आमची मीटिंग आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।